सौंदाणा गावामध्ये पाणी पुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गावकऱ्यांकडून आरोप केला जातो। याचमुळे आता एक बेमुदत आमरण उपोषण गावामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। उपोषणकर्ते आहेत सिद्धेश्वर गायके। आपण पाहू शकतो या ठिकाणी एक विहीर आहे, जी गावची विहीर आहे। या विहिरीमधून सध्या गावाला पाणी पुरवठा होतोय। अनेक वर्षांपासून या विहिरीवरनं लोक पाईप टाकून आपापल्या स्वखर्चातून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न करतात। याच विहिरीवरनं जवळपास संपूर्ण गाव सध्या पाणी पितंय। जी पाण्याची आवश्यकता आहे ती त्यातून भागवली जाते। आपल्यासोबत जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय गावातील परिस्थिती आहे, काय भ्रष्टाचार आहे आणि कोण हे सगळं करतंय, काय सांगाल? सर, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गावामध्ये भ्रष्टाचार आहे। ग्रामसेवक, सरपंच या सर्वांच्या संगमताने या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे। 3 वर्षापूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत गावाला 1 कोटी जवळपास 20 लाखापर्यंत योजना मंजूर झाली, परंतु सदरील योजना ही पूर्णपणे बोगस करण्यात आली आणि फक्त पाईपलाईन गाडण्याचं काम केलं। त्या ठिकाणी मोटार नाही बसवली, विहीर खोदण्यात आली, विहिरीला भरपूर प्रमाणात पाणीसुद्धा लागलं आमच्या गावाच्या कृपेने किंवा लोकांच्या आशीर्वादानं, परंतु त्या ठिकाणी पाण्याची मोटार नाही बसवली, केवळ पाईपलाईन गाडवल्या, पाण्याची टाकी देखील नाही उभारण्यात आली आणि सदरील या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून आज पाण्यासाठी वन करावं लागत आहे गावाला। रात्रीच्या 12 वाजता ही जी आपण सार्वजनिक विहीर पाहतो, या विहिरीमध्ये केवळ गुडघ्या इतकं पाणी येतं, परंतु त्यासाठी आपण पाहता या विहिरीवरती किती मोटारी आहेत आणि प्रत्येकजण आपलं पाणी कसं भेटेल यासाठी रात्रीच्या 12-2 वाजता उठून मोटर चालू करतो आणि या सर्व वेदना घेऊन, लोकांच्या या सर्व मागण्या घेऊन आपण बेमुदत आमरण उपोषण यासह आपल्या अन्य काही मागण्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये भ्रष्टाचार आहे, कोणी कोणाला विचारत नाही, कुठलीही ग्रामसभा होत नाही किंवा काहीही नाही आहे आणि या सर्व मागणी घेऊन आपण बेमुदत आमरण उपोषण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल रोजी होती, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधानिक अधिकार दिला, त्या अधिकारानुसार आपण 14 एप्रिल रोजी या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेलो आहोत आणि गावच्या समस्या शासन दरबारी मांडत आहोत। सोबत आणखी गावकरी आहेत। ही विहीर कुठं खोदलेली आहे आणि विहिरीचं अंतर आणि गावचं अंतर किती आहे? ही विहीर जी आहे कुमशीच्या शिवारात खांदलेली आहे। जवळपास 3 ते 3.5 किलोमीटरचं अंतर आहे। आपण बघू शकता इथं अर्धा किलोमीटरवर सौंदाणा आणि खापरपांगरीच्या शिवाच्या शेजारी जवळपास एक तलाव आहे। अर्धा किलोमीटरवर विहीर खोदायची सोडून जवळपास 3.5 किलोमीटर ह्यांनी विहीर खोदलेली आहे। त्याचं कारण एवढंच आहे की फक्त त्यांना इस्टिमेट वाढवायचं होतं आणि 1.25 कोटीची योजना असताना त्यांनी 3 वर्षामध्ये अद्यापपर्यंत फक्त विहीर खांदून पाईपलाईन केलेली आहे। गावामध्ये टाकीचं काम अद्यापपर्यंत सुरू झालेलं नाही। यामध्ये काही बिल उचललंय का? म्हणजे गावात दारापर्यंत काही पाणी वगैरे आलंय का? नाही, कुठलं नळ कनेक्शनच नाही। त्यांनी अद्यापपर्यंत विहीर आपलं मला वाटतं जवळपास विहिरीवर मोटर बर टाकलेलं नाही अजून, त्यामुळे पाणी यायचा प्रश्नच येत नाही गावामध्ये। किती वर्षापूर्वी योजना मंजूर झाली होती आणि हे काम कधी केलं होतं? 2022 मध्ये माझ्या माहितीने मंजूर झालेली योजना ही 3 वर्षामध्ये अद्यापपर्यंत काही केलेलं नाही त्यांनी पाईपलाईन शिवाय। 3 वर्षामध्ये पाईपलाईन फक्त इथं काढून ठेवली आहे। आतापर्यंत दारामध्ये पाणी पोहोचलंय का नाही पोहोचलं, काय परिस्थिती? नाही, पाणी तर नाही दिसलं मला कुठं गावामध्ये। यावर काय आता मागणी आहे? काय कारवाई केली आहे का? कोणाकडे अर्ज केलाय का? काय आमदाराकडे काही गेले होते का किंवा जिल्हा परिषदेच्या सीओनकडे गेले होते का? बऱ्याच वेळेस चक्रा मारले होते प्रशासनाकडे, बऱ्याच वेळेस त्याच्या पाठपुरावा केलेला आहे। मग काय तिथनं काय काही सिस्टम नाही हल्लेलं, कुठं पाठपुरावा केला कुठं काही उत्तर मिळालेलं नाहीये। आणखीन फक्त तोच भ्रष्टाचार आहे का आणखीन कुठली दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार आहे? गावामध्ये तसं जर बघितलं तर खूप भ्रष्टाचार आहे। कारण की जो ग्रामपंचायतला जो निधी येतो त्या निधीमधून आम्ही ऑनलाईनला जर बघितलं तर जवळजवळ 2 वर्षामध्ये 5 लाख रुपयाच्या डस्टबिन म्हणजे कचरा कुंड्या घेतलेल्या आहेत, परंतु गावामध्ये एकही आम्हाला कचरा कुंडी बघायला भेटलेली नाही। फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 1 आणि गावामध्ये 2 अंगणवाड्या आहेत, त्या 2 अंगणवाडीला 2 अशा फक्त 3च बघायला भेटलेल्या आहेत। 5 लाखामध्ये जर 3च कचरा कुंडीच्या डस्टबिन आलेल्या आहेत का असा गावकऱ्याला प्रश्न पडलेला आहे। 5 लाखामध्ये 5 लाख रुपयामध्ये जर डस्टबिन जर खरोखरच जर खरेदी केल्या असत्या तर प्रत्येक घराघरात एक डस्टबिन मिळाली असती। हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे। आणि गावाला पाण्याचं जर बघितलं तर जवळजवळ 1.25 कोटीची
योजना आहे त्याच्यामधून फक्त तेवढंच एक. आणि इकडं तर दाखवलं जातं की कागदोपत्री की प्रत्येक घराघरात नळ दिला आहे, नळ योजना चालू आहे. परंतु प्रत्येक घरात जाऊन बघा, जर कुठं जर दिसली, एखाद्या जर जागेवर जर नळ दिसला तर त्याचं मी स्वागत करतो आणि त्याला खूप भारतरत्नासारखा एखादा पुरस्कार देतो मी. एकही गावात बघायला भेटणार नाही तुम्हाला नळ योजनेचा नळ, एकाही घराला नाही. हा सगळा भ्रष्टाचार करतंय कोण? गावकरी असतील किंवा तुमचे जे अधिकारी असतील या पाणी पुरवठ्याचे, काय नेमकं आहे? ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर घटक असेल तर ग्रामसेवक हा भ्रष्टाचारी ग्रामसेवक आहे. त्याच्यानंतर मग ग्रामपंचायत चालवणारे असतील, सरपंच असतील, त्यांचे जे मिलीभगत जे आहे हे लोक त्याच्यामध्ये सामील आहे. मग यावेळेस कुठे एखादी ग्रामसभा किंवा याचं काही तक्रार गावकऱ्यांनी बैठक वगैरे काही घेतली नाही का? याच्यावर ग्रामसेवकाला स्वतः मी सुद्धा त्याला निवेदन दिलेलं आहे की ग्रामसभा घ्या, महिलांची विशेष ग्रामसभा घ्या. एवढं करून सुद्धा एकाही ग्रामसेवकानं आजपर्यंत ग्रामसभा घेतलेली नाही किंवा ते घेतही नाहीत. त्यांना जर वेळोवेळी आम्ही फोन केले, मी आज 3 दिवस झालं ग्रामसेवकला फोन करतोय, पण आतापर्यंत एकही त्यांनी फोन माझा रिसिव्ह केलेला नाही, एकही उचललेला नाही. हा हरामखोर ग्रामसेवक भेटलेला आहे आम्हाला. आज तुमचा उपोषणाचा 3रा दिवस आहे. काय मागणी आहे आता प्रशासनाकडे? तुमच्याकडे कोणी आलं होतं का? अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणी माझ्याकडं दखल घेण्यासाठी आलेलं नाही. माझ्या महत्त्वाच्या मागणी आहे की माझी पाणी पुरवठ्याची योजना आहे ती योजना सुरळीत करून जे काही कंत्राटदार आहे त्यांच्या वतीनं ते तात्काळ पाणी पुरवठा गावाला पाणी आणून देणे हा एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे काही अपात्रतेचा मुद्दा आहे ते कोणाच्या दबावाखाली जिल्हाधिकारी साहेब निर्णय देत नाहीत हे माहीत नाही. नोव्हेंबरमध्ये फायनल आर्ग्युमेंट झालेली आहे या प्रकरणावरती, परंतु अद्यापपर्यंत हा निर्णय कलेक्टर साहेबांनी दिलेलाच नाही आहे. आम्ही 2-4 दिवसापूर्वी जाऊन भेटलो कलेक्टर साहेबाला, त्यांच्याशी चर्चा केली की बाबा नेमकं काय विषय काय आहे की तुम्ही निर्णय का देणार. तर कलेक्टर साहेबांनी येत्या 2-4 दिवसामध्ये तुमचं उपोषण थांबणार कधी? याच माझ्या प्रमुख मागण्या 3 आहेत. एक तर कलेक्टर साहेबाकडील निर्णय तात्काळ लागला पाहिजे. दुसरी गोष्ट, भ्रष्टाचारी जो काही ग्रामसेवक आहे त्याला तात्काळ निलंबित झालंच पाहिजे. आणि जो काही गावचा पैसा इतरत्र खर्च झालेला आहे, 1 लाखाचं फिल्टर, 10,000चं फिल्टर येतं, त्याला ग्रामसेवकाने 1 लाखाचं बिल उचललेलं आहे. हा सगळं चौकशी झाल्याच्या नंतर निष्पन्न होईल. याची चौकशी कोणीही करणं गेले. वारंवार आपण शिवसाहेबाला याचे पत्र दिलेले आहेत, पंचायत समितीच्या BDO साहेबाला पत्र दिलेले आहेत, परंतु यावरती कोणीही निर्णय घेणार ठोस. माझा असा सवाल आहे की हे प्रशासन जे चालतंय ते काय प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत की बीड जिल्ह्याचे नेते मंडळी चालवत आहेत, याचा मला प्रश्न पडलेला आहे. परंतु कोणी का हे प्रशासन चालवणार, परंतु याला आमदार वगैरे काही पाठीशी घालतायत का? असं दिसतंय. कलेक्टर साहेबांना ज्यावेळेस भेटलो, शिवसाहेबांना ज्यावेळेस भेटलो मी, त्यांच्या बोलण्यातून असं स्पष्ट दिसून आलं की बुवा यासाठी या कामासाठी म्हणा किंवा यासाठी कलेक्टर साहेबावरती प्रेशर आहे आमदाराचं आणि शिवसाहेबावर देखील प्रेशर आहे, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. त्यांनी आपल्याला काही सांगितलं नाही, परंतु त्यांची जी बोलण्याची पद्धत होती त्या पद्धतीनुसार की असं जाणवलं की यांच्यावरती कोणाचं तरी प्रेशर आहे. हे गाव नेमकं बीड मतदारसंघात येतंय का गेवराईमध्ये येतंय? कोण आमदार आहे? हे आता आमचं असं झालंय बघा, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. आम्ही विधानसभेला असतो गेवराई मतदारसंघामध्ये आणि जे जिल्हा परिषद पंचायत समिती असते ते बीड मतदारसंघामध्ये असते. म्हणजे दोन्ही आमदार आमच्यावरती एवढे असे डोक्यावर बसल्यासारखे झालेत. आम्ही काम कसं करायचं, कोणाकडे करायचं हेच आम्हाला कळत नाही. म्हणजे नेमकं गेवराईच्या आमदाराने बीडच्या आमदाराने मिळून ही योजना रखडवली म्हणायचंय का? हो, दोन्ही आमदाराचं यासाठी निश्चितपणाने कलेक्टर साहेबावरती प्रेशर आहे. या सर्व गोष्टींमध्ये दोन्ही आमदार याला जबाबदार आहेत. परंतु आपण आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही. भलेही माझी या ठिकाणी अंत्ययात्रा जरी निघाली तरी आपण या ठिकाणी हे ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्याशिवाय आपण उपोषण आपलं सोडणार नाही. 1.25 कोटी रुपयाची ही जी योजना आहे सौंदाणा गावची, गावकऱ्यांना पाणी मिळावं, जे पाणी जनावरांसाठी असेल किंवा गावातील नागरिकांसाठी असेल, या सर्वांसाठी ही पाण्याची सुविधा आहे. पण 2022 मध्ये ही योजना सुरू झाली आणि याच्यामध्ये फक्त गावामध्ये जे पाईपलाईन करण्यात आली, विहीर खोदण्यात आली, जी 4 किलोमीटर अंतरावर खोदण्यात आली, पण गावच्या उशाला तळ आहे त्या ठिकाणी न घेता फक्त त्या कामाचं इस्टिमेट वाढावं यासाठी ही 4 किलोमीटरवरती विहीर खांदून पाईपलाईन गावामध्ये आणली, पण त्यामध्ये अक्षरशः एक थेंब देखील आजपर्यंत या गावकऱ्यांना मिळालेला नाही.
परत आंदोलनकर्त्याची अशी मागणी आहे, जोपर्यंत या सगळ्याचा पाठपुरावा होत नाही, या सगळ्यामध्ये कारवाई होत नाही, तोपर्यंत मी इथनं उपोषण सोडणार नाही. जरी माझी अंत्ययात्रा निघाली तरी हरकत नाही, पण गावकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे असा त्यांनी आता निर्णय केलेला आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.